आयुरा, कोणाची सुपारी मिळाली होती? अधिराजने विचारलं. इथून पुढे त्या मुलीची. त्या माणसाने घाबरतच सांगितलं आणि अधिराजच्या कानावर विश्वासच बसेना. कोणी निधीसाठी सुपारी दिलेली असू शकते? व्हॉट? अधिराजचा आवाजच वाढला. हा सर, मला एक फोटो पाठवला होता, पण अचानक त्या फोनवर मला नको मारू, सटक तिथून असं सांगण्यात आलं. त्यामुळे मी जवळ येऊन सुद्धा त्या गाडीला धक्का मारला नाही, त्या माणसाने सांगितलं. कोण आहे तो? तुला कॉल आलेला नंबर दाखव. अधिराजने पुढे हात केला तसं तिथल्याच टीम मेंबरने त्या माणसाचा फोन दिला. लॉक नव्हता. सर, यावरचा नंबर आम्ही ट्रेस केला, सोलापूर दाखवते लोकेशन, टीम मधल्या माणसाने सांगितलं. काय? अधिराजला आज धक्क्यावर धक्के बसत होते. आरवने हा हल्ला केला? त्याने आरवला आपल्या फायद्यासाठी जिवंत ठेवला होता. त्या दिवशी जेव्हा आयुष निघून गेला तेव्हा अधिराजने आपल्या माणसाला फोन केला, जो आयुषने जाता जाता ऐकला होता. ऐक सूरज, त्याला मारायचं नाही, त्याला आपल्या ऑब्झर्वेशन मध्ये ठेवायचं आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट कर, मी भेटायला येईन 2 दिवसात, अधिराजने आपल्या माणसाला सांगितलं. त्यानंतर आरववर उपचार झाले होते. 2-3 दिवसांनी अधिराज त्याला भेटायला गेला होता. हाय अधिराज, अधिराजने हात मिळवत त्याला सांगितलं. आरव. आरवनेही त्याला हात मिळवत आपलं नाव सांगितलं. मला माहित आहे तू कोण आहेस, अधिराजने सांगितलं. रिअली? आरवला अजबच वाटलं. समोरच्या व्यक्तीला तो पहिल्यांदा बघत होता आणि ती व्यक्ती सांगत होती त्याला आधीच ओळखते. कसं शक्य आहे? आयुषला ओळखतो ना तू? अधिराजने विचारलं. हो, चांगलाच. त्याला कसं विसरू शकतो मी? साल्याला नाही माझा हिसका दाखवला ना तर नावाचा आरव नाही मी, आरव रागात म्हणाला. त्यानेच मला तुला मारायला सांगितलं होतं, पण मी तुला जिवंत सोडत आहे. माझेही उपकार राहतील तुझ्यावर. वेळ पडली तर तू मला मदत करशील. अधिराज म्हणाला. तसा आरव लगेच तयार झाला. जो कोणी आपल्याला जीवदान देतो तो आपल्यासाठी श्रेष्ठच असं वाटलं आरवला. त्याला पण नक्की उपयोगी आलंच पाहिजे असा त्याने मनात विचार केला. तुम्ही जे म्हणाल ते करायला तयार आहे मी, आरवने सांगितलं. ठीक आहे, मी तुला मुक्त करतो, पण तू आयुषच्या समोर यायचं नाही. मी सांगितल्याशिवाय काहीच करायचं नाही, अधिराजने त्याला बजावलं होतं. पण आता तो त्याच्या बनाबनाई प्लॅनवर पाणी फिरत होता. त्याने जर निधीला काही केलं असतं तर आयुष त्याच्यापर्यंत नक्कीच पोचला असता. मग आरव जिवंत आहे हे आयुषला समजलं असतं आणि त्यानंतर अधिराजची सगळी करणी उघडी पडली असती. त्यामुळं अधिराजला हे कुठेच बाहेर पडू द्यायचं नव्हतं. त्याने त्या माणसाला उडवायला सांगितलं आणि तिथून बाहेर पडला. सागर, एक काम कर, आरवला कोणत्याही परिस्थितीत उचलून घेऊन ये, अधिराज म्हणाला. त्याला हे अपेक्षित नव्हतं. आरव असं काही करेल त्याला वाटलंच नव्हतं. आरवला आपल्या देखरेखीखाली ठेवणं तेच त्याला परवडणार होतं, नाहीतर त्याला स्वतःच संपवायला लागणार होतं. कारण तो असेच प्रताप करत राहणार असेल तर आरवचाच त्याला काटा काढावा लागेल. आता त्याला कडक शब्दात समजवायचं होतं. नाहीच ऐकला तर मात्र त्यालाच उडवायचं होतं. मारण्याची त्याला भीती वाटायची नाही. हो, फक्त स्वतः त्याला लवकर मारायचं नव्हतं. याला उडवा, अधिराजने सांगितलं आणि तिथून निघून गेला. त्याचं डोकं ताडताड करत होतं. मिळालेलं आयुष्य गप्प गुमानं काढायचं सोडून तो नको ते उपद्व्याप करत होता.
इथे त्याला स्वतःचे हिशोब नाही तर माझे हिशोब चुकते करायला जिवंत ठेवलं आहे मी, हे सांगणं गरजेचं होतं. अधिराज मनाशीच बोलत होता. जोपर्यंत हा आरव त्याच्या समोर येत नाही तोपर्यंत त्याच्या जीवाला शांती मिळणार नव्हती. तो चालतच आपल्या घरातल्या बार काउंटरकडे गेला. आज खूप दिवसांनी त्याला घ्यावीशी वाटली होती. आरव, तुला मी सोडणार नाही. जर तू माझं सगळं प्लॅन बिघडलंस ना तर सोडणार नाही मी तुला. तो जोरात ओरडला. सर, काही टेन्शन आहे का? तिथल्या स्टाफ रूममधून धावत एक स्टाफ आला होता. नो. आदिराज आता आवाज न करता शांतपणे एक एक घोट घशाखाली उतरवत होता, पण डोळ्यात राग होता. आयुषला तर तो संपवणारच होता, पण त्याआधीच जर आरव डोईजड झाला तर त्यालाही संपवणार होता. आयुरा, तू माझ्यासाठी नशा झाली आहेस. मी वाटेल ते करेन तुझ्यासाठी. तू येशील ना माझ्यासोबत? मी तुला अजिबात दुखावणार नाही. त्या आयुष्यासारखं ठेवणार नाही मी तुला. तुला राजाची, माझी राणी बनवून ठेवेन मी तुला. आदिराज बडबड करत होता. आता सडली होती. खुर्चीतून उठायला येत नव्हतं. त्याने अजून स्वतःसाठी ग्लास भरला. इतक्यात त्याचा फोन वाजला. आता 1:45 वाजला होता. एवढ्या रात्री कोण फोन करतंय? त्याने कॉल रिसीव्ह केला. सर, आरव सोलापूरमधून निसटला. त्याला आपली लोक येत असल्याची कुणकुण लागली होती वाटतं, सागर म्हणाला. तसा त्याच्या हातातला ग्लास घट्ट झाला. हे सांगायला एवढ्या रात्री तू कॉल केलास? तुझा जीव तुला प्यारा आहे ना? अधिराजने रागातच विचारला. आरवला शोधायचं सोडून त्याने एवढ्या रात्री त्याला कॉल केला होता, म्हणून त्याला सागरचाही राग आला होता. सर, एक प्रॉब्लेम झाला आहे, सागरने सांगितलं. बोल, काय प्रॉब्लेम झाला आहे? जेन्युइन असायला पाहिजे हा प्रॉब्लेम, नाहीतर तू गेलंस. अधिराजने धमकीच दिली त्याला. सर, आरवच्या नंबरची कॉल हिस्ट्री काढली आम्ही. त्यात त्याने आयुषला कॉल केल्याचं दिसत आहे. म्हणजे कॉल ड्युरेशन दिसत नाही. कदाचित आयुषने कॉल रिसीव्ह केलेला नाही आहे, पण पुन्हा कॉल रिटर्न करू शकतो. आज नाही झाला तरी उद्या नक्कीच करेल, सागरने त्याला सांगितलं. ओके, मी बघतो, म्हणून अधिराजने कॉल कट केला. डोक्याला हात लावून बसला थोडा वेळ. हा आरव, त्याला डोईजड झाला होता. नक्की काय सिद्ध करायचं होतं त्याला आयुषला कॉल करून? त्याला काहीही करून तू पकडून आण. मला बाकी काही माहीत नाही. मला कारण नको आहे, तो हजर पाहिजे मला इथे, अधिराजने रागानेच म्हणाला. जोपर्यंत तो सापडत नाही तोपर्यंत अधिराजला चैन पडणार नव्हती. तो अजून ओतून घेत पित होता. त्याची लिमिट संपली तसा खुर्चीतच थोडा खाली सरकून पाय समोरच्या टेबलावर ठेवून झोपला तो. But I wait for you, still I wait for you. सकाळी सकाळी जेव्हा पुन्हा त्याचा कॉल आला होता तेव्हा त्याची इंग्लिश रिंगटोन वाजली. तेव्हाच अधिराजला जाग आली. एक स्टाफ धावत त्याच्याजवळ आला होता. सर, तुम्हाला काही हवं आहे का? त्याने खाली झुकूनच विचारलं. नो, आय डोंट वॉन्ट एनिथिंग, अधिराज म्हणाला आणि कॉल रिसीव्ह केला. सर, आरव मिळाला. शोधला आपल्या टीमने. लपून बसला होता मित्राच्या घरी, पण आपल्या टीमने त्याला बरोबर पकडला, सागरने खुश होत सांगितलं. तसं अधिराज थोडा रिलॅक्स झाला. त्याचा फोन काढून घे, तोडून टाक, कार्ड डिस्ट्रॉय करून टाक, त्याला घेऊन मुंबईला ये, अधिराजने ऑर्डर दिली. सागर सगळं बरोबर हँडल करणार होता. त्याची टीम त्यात एकदम तरबेज होती. ओके सर, सागर बोलला आणि अधिराजने पुढच्या मिनिटाला कॉल कट केला.
आता थोड्या कालच्या ड्रिंकचा असर वाटत होता. खुर्चीतच झोपल्यामुळे अंगही आखडून आलं होतं त्याचं. तो उठला तोच थोडा धडपडला. तसा स्टाफ त्याला सावरायला पुढे धावला, पण त्याने हात दाखवल्यावर जागीच थांबला. सर, आर यू ओके? स्टाफने घाबरतच त्याला विचारलं. येस, 1 कॉफी फॉर मी म्हणत आदिराज सावरला आणि आपल्या रूममध्ये निघून गेला. स्टाफ घाईतच त्याला कॉफी आणायला निघून गेला. आदिराज गेला तो सरळ शॉवरखाली उभा राहिला. आरव, तू माझ्याशी पंगा घेऊन खूप मोठी चूक केली आहेस. तुला माहीत नाही, हा आदिराज तुला जसं जीवदान देऊ शकतो तसा तुझा जीवसुद्धा घेऊ शकतो. तो अंगावर गरम पाणी घेत तोंडातच पुटपुटत होता. हाताच्या मुठी घट्ट झाल्या होत्या. तो फ्रेश होऊन आला तर स्टाफ कॉफी घेऊन उभाच होता. लिव, त्याने स्टाफला सांगितलं. तसा कॉफी टेबलवर ठेवून स्टाफ तिथून निघून गेला. त्याने सोप्यावर बसत कॉफी मग हातात घेतला आपल्या आणि विचार करत होता. आरव त्याला का चीट करत असेल? काही कारण असेल का? थोड्या वेळातच तो आपल्या कंपनीत गेला. त्याचे नेहमीचे सगळे कालचे उरलेले सगळे पेंडिंग काम मार्गी लावून तो बाहेर आला. तर आज निधी आली नव्हती. तो काही बोलला नाही. त्यालाही माहीत होतं काल आयुरा पडली होती तर सगळे गडबडीतच असते. त्याने फोन काढला आणि आयुषला कॉल केला. आयुष, कशी आहे तब्येत आयुराची? आदिराजने विचारलं. तुझ्या बायकोची तब्येत कशी आहे हे विचारू शकला असता ना, पण नाही, नाव घेऊनच विचारलं. बरी आहे, थँक्यू, आयुष म्हणाला. इट्स माय प्लेजर, आदिराज म्हणाला. आयुषला हे जरा खटकलंच, पण त्याने काही बोलला नाही. ओके. आयुषला काय बोलावं त्यावर काहीच सुचलं नाही. ओके, मी येऊन जाईन, भेटू नंतर. डॉक्टरांशी बोलून जाईन, पैशाची काही काळजी करू नकोस, आदिराज म्हणाला. आणि आयुष ओके म्हणायचंच आधीच त्याने कॉल कट केला. आता त्याला आरवकडे जायचं होतं. तो आपल्या नेहमीच्या ठिकाणी पोचला. तिथे आरव उभा होता. ओ साहेब, तुम्ही काय माझ्या मागे लागलात? तुम्हाला असं का वाटतंय की मी पळून जातोय? आरव जसं काही घडलंच नाही असं बोलत होता. इकडे आदिराजच्या डोक्याच्या शिरा ताट झाल्या होत्या. मुठी घट्ट करत तो त्याच्या अगदी समोर गेला. तसं आदिराजला बघून आरवच्या तोंडचं हसूच गायब झालं. कारण आदिराज त्याच्याकडे रागाने लाल होऊन बघत होता. आदिराजला अशा अवतारात समोर बघून तो घाबरला. 2 पावलं मागे गेला. तसा आदिराज अजून पुढे होत त्याने सरळ कानाखाली वाजवली. आरव चांगलाच धडपडला. आदिराजने पूर्ण ट्रेनिंग केलं नसलं तरी थोडंफार ट्रेनिंग केलं होतं, त्यामुळे त्याचा हात चांगलाच बसला. आरवला दिवसात तारे चमकले. गालावर हात चोळत तो भयभीत नजरेने आदिराजकडे बघत होता. मनात चीट करायची हिंमत कशी झाली तुझी? तुला काय वाटलं तू काही करशील आणि मला समजणार नाही? तुझ्यावर माझ्या माणसांची नजर आहे. मी तुला मूर्ख वाटलो का? आयुष्य कॉन्टॅक्ट करू नको सांगितलं होतं मी, पण तू नाही ऐकलास. याची शिक्षा तुला मिळणार. जर मी तुला जिवंत ठेवू शकतो तर मी मारूही शकतो तुला. माझं कोणीच काही वाकडं करू शकत नाही. आदिराज दात ओठ खात त्याच्याकडे रागाने बघत म्हणाला. आदिराज सॉरी. आरव लगेच त्याच्या पायाकडे बसला. माझं नाव तुझ्या तोंडात घ्यायचं नाही, कळलं? सर बोलायचं. त्याने एक बोट आरवकडे करत सांगितलं. हो सर. आरव जमिनीवरून उठत म्हणाला. याला काहीच खायला प्यायला द्यायचं नाही. आदिराज सागरकडे वळत म्हणाला. तसा आरव घाबरला. सर प्लीज, मी असं काहीच करणार नाही पुन्हा. आरव त्याच्याकडे गयावया करत म्हणाला. आरव, तुला ही काहीच शिक्षा नाही. आता जर तू काही स्मार्टनेस दाखवायचा प्रयत्न केलास ना तर मी तुला मारायलाही कमी करणार नाही.
आदिराजने धमकी देत म्हणाला. तसा आरवने त्याचा पाय घट्ट धरला आणि जोरात खेचला, पण आदिराज त्याला काही हलला नाही. सागरच्या जसं लक्षात आलं त्याने लगेच मुकरट आरवच्या डोक्यातच लाथीने वार केला. टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढे येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताडे. धन्यवाद. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.